तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रत्येक अहवालानुसार सरकारने वेगवेगळी कारवाई केलेली आहे। डॉक्टर घैसास मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। तर सरकारने आता या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी सरकार आक्रमक झालेलं आहे। प्रत्येक अहवालावर सरकारची वेगवेगळी कारवाई असणार आहे। डॉक्टर घैसास असू द्यात किंवा मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, तनिषा भिसे मृत्यू प्रकरण झाल्यानंतर सुरुवातीला मवाळ भूमिका सरकारकडून घेण्यात आली होती, मात्र आता सरकार आक्रमक झालं असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकचा तपशील। नक्कीच जान्हवी, आपण बघितलं पुण्यात जी घटना घडली, पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात आता सरकार पहिल्यापासूनच आक्रमक झालेले आहे आणि आपण बघितलं वेगवेगळे अहवाल देखील आता सादर झालेले आहेत आणि यावरती आता वेगवेगळी कारवाई देखील होत आहे। आणि आपण बघितलं डॉक्टर घैसास आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात मोठी कारवाईची कुऱ्हाडी पडणार आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी 3 अहवाल सादर झालेले आहेत। त्यामध्ये पहिलं वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चौकशी देखील करण्यात आली आहे। त्यामध्ये आपण बघितलं पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आलेला आहे। तर दुसरं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देखील चौकशी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये इंडियन मेडिकल काउन्सिल व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झालेले मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून डॉक्टर घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच मार्ग सुश्रुषा गृह नोंदणी नियम 2021 नुसार पुणे महानगरपालिकेने यावरती कारवाई करावी। आणि आपण बघितलं यामध्ये मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तामार्फत कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे विधी व न्याय धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सरकार कशा पद्धतीने आक्रमक झाले आपण पाहतोय। वैद्यकीय शिक्षण विभागाची चौकशी केली जाणार आहे। पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल दिला गेला। सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी केली जाणार आहे। मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून डॉक्टर घैसास यांच्या कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाणार आहे। विधी आणि न्याय विभागाची चौकशी असणार आहे। दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार आहे। धर्मादाय रुग्णालय व्यवस्थेमध्ये मोठे बदल प्रस्तावित करण्यात येणार आहेत।